काय बबनराव? खरं संजा घाबरलो ना मी. अरे आता काय तोंड लपीत पळवतोस? म्हणजे काहीच लावतो, पुरी करायची धमक नसली तर काय टाकतो पैन. तुला माहित आहे का हिजाने पूर्ण गाव पाराव गोळा केलंय. तो चाललंय काय करतो काय तुझंच तुला कळतं का? चाललो बा मी बरे. काय दादा लय निवांत बसले? बसलो. काय मग काय म्हणतो? काय चाललंय दादा मग बाकी? काय चालायला चालू आहे, जसा परमेश्वर वाट दाखीन तसं चालायचं, आलेला दिवस ढकलायचा, दुसरं काय चालणार. सर्व काही त्याचीच लीला आहे, सर्व काही करता धरता तोच आहे. नाही बरोबर आहे ना, बरोबर आहे तुझं, पण बबन तुझा स्वभावच मला कळत नाही रे. सगळे लोक गावात मला धड कोणी नीट बोलत नाही, शिवाय देतात, व्यवस्थित बोलत नाही, पण तू मला दादाशिवाय बोलत नाही, याचंच मला कुतूहल वाटतं तुझं जरा. जाऊ द्या ना राव दादा, ज्याचा त्याचा विचार करण्यावर अवलंबून असते. हेच घ्या ना तुमचंच उदाहरण. तुम्हाला जितापणी कुणी विचारणार नाही तुमचं जगण्याचं कारण, पण मेल्यावरती सगळे विचारतील कसं काय मेला म्हणून. लोकांचं हेच तर अवघड आहे. मग आज इकडं कुठं? होता एक जुना विषय, तो अचानक आज वर आलाय, पण आज सामोरं जाण्याचं माझी इच्छा होत नाही, त्यामुळं आलो इकडं. तू म्हणतो ते बरोबर आहे, तुझी तयारी असो किंवा नसो, आयुष्याचा प्रवास कधीच ठरवून करायचा नाही. जशी वळणं येतील तसं वळावंच लागतं. हे ठीक आहे, पण उडी घ्यायची जर असेल तर जंगलाच्या राजालाही 4 पावलं मागं यावंच लागतं. काय रे बाबा, लई पाहतोस, काही विचारायचं आहे का? नेहमीचाच प्रश्न, तुम्ही हाय कोण, तुम्ही आलात कुठून, दुसरं काय विचारणार. आणि मी पण तुला नेहमीप्रमाणेच सांगतो, जसं तुझ्या प्रश्नाला काही अर्थ नाही ना, त्याप्रमाणेच माझं उत्तरही निरर्थकच असणार आहे. वेळ आणि काळ आल्यावर तुला सर्व गोष्टी आपोआपच कळतील. दादा, शांतता आणि हास्य ही 2 अशी सामर्थ्यवान साधनं आहेत की हास्य हे बऱ्याच समस्येचं निराकरण करतं. शांतता हे समस्या टाळण्याचं मार्ग आहे. आणि येतो मी.
विठ्ठला हा बोल ना किशोर. कुठं चाललं का?